हां नमस्कार. निजुडू सीड्सतर्फे मी इथे स्वागत करतो. आज आपण गंगापूर या गावामध्ये वडनेर जवळ गंगापूर गाव आहे, हिंगणघाट तालुका येथे. तर इथे आलेलो आहो किशोर भाऊ राऊत यांच्या शेतावर. त्यांनी निजुडू सीड्सची प्रिया ही व्हेरायटी लावलेली आहे. तर आपण त्यांच्या हस्ते जाणून घेऊ त्यांना कशी वाटली ही व्हेरायटी. तर किशोर भाऊ, तुम्हाला काय सांगता येईल या व्हेरायटीबद्दल? नाही, व्हेरायटी ही चांगल्या प्रकारची साहेब. मागच्या वर्षी पण माझी ही व्हेरायटी होती. मागच्या वर्षी मी या व्हेरायटी जवळपास 3 पॉकेट लावले. यावर्षी माझे हे 2 पॉकेट आहेत प्रियाचे. आणि एकंदर ही व्हेरायटी चांगल्या प्रकारची वाटली. बोंडाची जी साईज आहे ही पण चांगली आहे. रोगप्रतिकार शक्ती आहे या झाडामध्ये याच्यामध्ये. त्यामुळं आणि हे जे बोंडाची साईज वगैरे आहे साहेब, ही एकदम अशी चांगल्या प्रकारची दिसते आहे. सिरीजनी बोंड आहे समजा. सिरीजनी बोंड आहेत आणि त्याच्यामुळं ही व्हेरायटी चांगली आहे. तुम्हाला आवडली ही व्हेरायटी? मला आवडली. मी पुढच्या वर्षी पण ही लावणार आहे. काका, तुमचा परिचय सांगा. मी भिवापूर, नाव? देवराजी धाडवे, हां. भिवापूर. ओके, तुम्ही कोणती व्हेरायटी बघून राहिले आता? प्रिया व्हेरायटी बघून राहिलो. हां, तर कशी वाटली तुम्हाला ही व्हेरायटी? वाटून राहिली. आता बोंडाचा आकार वगैरे कसा वाटत आहे? आकार वगैरे छान आहे त्याचा. एकंदरीत आता प्रिया पुढच्या वर्षी आम्ही लावू. सकिंग पेस्ट टॉलरंट वाण आहे, म्हणजे जास्त किडीचा फवारणीचा खर्च तुम्हाला या वाणावर येत नाही आणि शेवटपर्यंत हिरवगार राहते. बोंड एकदम फुलून फुटते. आता तुम्ही इथं बघू शकता, एकदम फुलून फुटलेलं बोंड आहे. बोंड जे आहे एकदम फुलून फुटते, मोकळा कापूस निघतो त्याचा. तर या पद्धतीचं हे वाण आहे निजुडू सीड्सचं प्रिया. तरी मी शेतकरी बंधूंना विनंती करतो की आपण पण पुढच्या वर्षी आपल्या शेतामध्ये या वाणाचे 1-2 पॅकेट लावून बघावे. धन्यवाद.